नमस्कार. लोकहितच्या संपादकीयमध्ये मी महेश दनके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीयचा आजचा विषय आहे, महाविकास आघाडी विसर्जित करण्याची वेळ आली आहे का? खरं म्हणजे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चा महाराष्ट्रामध्ये होत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ज्या काही आता निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या निवडणुका एकत्रितपणे लढवण्यापेक्षा वेगवेगळ्या लढवण्याचाच प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं दिसून येतो. महायुतीतर्फे अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट, एकनाथ शिंदे, शिवसेना वेगवेगळ्या पद्धतीनं लढल्या. काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वतंत्र लढली, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीने, काही ठिकाणी भाजपला, तर काही ठिकाणी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं आपण बघितलं असेल. जो काही निवडणुकीचा निकाल आपण बघितला असेल, त्या निकालामध्ये एक लक्षात आलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना, शिंदे गट अशाच पद्धतीचा लढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसला. त्यामुळे महाविकास आघाडी कुठेच विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा निभावत नव्हती, अशा पद्धतीचं चित्र होतं. आणि त्यानंतर आता काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्रातील काही निवडणुका झाल्या, यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा लढा होता. आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं नगराध्यक्ष, महापौर बसवण्याची वेळ आली, त्यावेळी मात्र शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी, कालच्या संपादकीयमध्ये आपण हा विषय घेतला होता की ते दोघं एकत्र आल्याचं दिसलं. मात्र बऱ्याच ठिकाणी जर काँग्रेस, त्याच्यानंतर शरद पवार गट किंवा ठाकरे शिवसेना एकत्र आली असती, तर बऱ्याच ठिकाणी सत्ता त्यांनी ताब्यात घेतली असती. मात्र असं चित्र न होता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही युती आघाड्या झाल्या त्या आपण बघितल्या असतील. आणि त्या माध्यमातून जे काही महाविकास आघाडीमधले जे काही मित्रपक्ष आहेत, हे सर्व मित्रपक्ष आता एकत्र आल्याचं किंवा एकत्र असल्याचं दिसत नाही, अशाच पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चा होत आहे की महाराष्ट्रामधील महाविकास आघाडी विसर्जित करण्याची वेळ आली आहे का? कारण एका बाजूला आपण जर बघितलं असेल तर तिन्ही पक्षांचा ताळमेळ सध्या काही होताना दिसत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढली, तर ठाकरे गटाने राष्ट्रवादीला सोबत घेतली आणि शिवाय मनसेला सोबत घेतली. मनसेचा मराठी मुद्दा जो आहे, मराठी मुद्दा, हा काँग्रेसला कुठेतरी घातक ठरत आहे. कारण काँग्रेसकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बिगर मराठी मतंसुद्धा असल्याचा त्यांचा दावा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला फटका बसेल या भूमिकेतून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जी काही निवडणुका होत्या त्या स्वतंत्रपणे लढवल्या. अर्थात जे व्हायचं होतं तेच झालं. महाविकास आघाडी म्हणून जर यदाकदाचित हे सर्वच पक्ष जर एकत्र लढले असते तर चांगल्या पद्धतीची फाईट या सगळ्या पक्षांनी दिली असती. मात्र अनेक ठिकाणी ठाकरे गटाच्या जागा या काँग्रेसच्या जागा या ठाकरे गटामुळे पडल्याचं सुद्धा आपण बघतोय. जर हे चित्र म्हणजे ज्या काही 50-100 मतामध्ये ज्या सीट पडल्यात नगरसेवक पदाच्या, जर हे सर्व पक्ष एकत्र आले असते तर कदाचित शिवसेनेलाही, ठाकरे गटालाही त्याचा फायदा झाला असता आणि काँग्रेसलाही सुद्धा फायदा झाला असता. मात्र असं झालं नाही आणि त्याच्यामुळे त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसल्याचं दिसतंय. मध्यंतर कालच्या संपादकीयमध्ये जो विषय घेतला होता, चंद्रपूरमध्ये सुद्धा ठाकरे गटाची काँग्रेसला गरज होती, मात्र ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि ठाकरे गटाचा उपमहापौर बसल्याचं चित्र दिसलं. यावर भाष्य करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं की आम्ही नेहमी ठाकरे गटाला मदत करतो, परंतु ठाकरे गटाची मतं आम्हाला कधीच मिळत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्याच्यानंतर काही दिवसामध्ये आगामी काळामध्ये आपण स्वतंत्र निवडणुका लढवायच्या किंवा कसं, या संदर्भामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकसुद्धा होत आहे. दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाने सुद्धा मनसे आपला मित्र आहे या दृष्टिकोनातून आगामी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर शरद पवार गट जो आहे राष्ट्रवादीचा, तर ह्या दोन्ही पक्षांचे विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये चर्चा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. जर विलिनीकरण जर झाले तर यदाकदाचित जे काही मंत्री सत्तेमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी बसलेले आहे, त्याच्यामुळे सत्ता सोडून विलिनीकरण होईल असं काही चित्र दिसत नाही. आणि त्याचबरोबर या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या चर्चेच्या माध्यमातून अशा पद्धतीचं ऐकायला मिळतंय की
केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद द्यायचं आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये रोहित पवार यांचा समावेश करायचा, अशा पद्धतीचं विलिनीकरणसुद्धा राष्ट्रवादी दोन्हींचं होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहेत. अर्थात अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्याकडून मात्र त्यांचे जे प्रमुख नेते आहेत ते मात्र अशा पद्धतीची विलिनीकरणाची चर्चा झाली नसल्याचं बोलत आहेत. कारण अजित पवारांनी आम्हाला या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचं बोललं नव्हते, अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळं ही विलिनीकरण प्रक्रिया होईल किंवा नाही हा जरी मुद्दा असला तरीसुद्धा विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याचं महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ती जर विलिनीकरण झालं तर तो पक्षसुद्धा वेगळ्या पद्धतीनं लढू शकतो. एका बाजूला ठाकरे गट जो आहे तो ठाकरे गटसुद्धा मनसेच्या सोबत गेलेला आहे आणि आता या तिन्ही पक्षांचा जर विचार केला तर मित्रपक्ष जर सोडले तर या तिन्ही पक्षांमध्ये काँग्रेस मात्र एकटी पडल्याचे दिसते आणि आपल्याला शरद पवार गटाकडूनही तशा पद्धतीची मदत मिळत नाही आणि नवीन मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाकडून सुद्धा मदत मिळत नाही, असा आरोप तर स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे या तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नाही हे चित्र आता वेगळं सांगण्याची किंवा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्राला हा सगळा जो काही इतिहास आहे किंवा जे राजकारण जे चाललेलं आहे ते माहिती आहे. त्याच्यामुळे तिन्ही पक्ष विखुरल्यासारखे वागत आहेत. त्याच्यामुळं जो मुख्य विषय आहे आपला आजचा संपादकीयाचा की विसर्जित करण्याची वेळ आलेली आहे काय, तर अनेक राजकीय नेते किंवा सामान्य कार्यकर्ते सुद्धा बोलतील की अशा पद्धतीचं जर वागायचं असेल तर तुमची महाविकास आघाडी नसलेली बरी. कारण महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचं आणि एकमेकाला जर फायदा होणार नसेल तर त्या महाविकास आघाडीचा कोणत्याच पक्षाला फायदा होऊ शकत नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यासाठी सज्ज व्हावं आणि या दृष्टिकोनातून हे सगळं करत असताना तिन्ही पक्ष हे सुस्तावल्याचे चित्र सध्या दिसत आहे. लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचा फायदा झाला, मात्र त्या सत्तेमध्ये किंवा त्या अहंकारामध्ये महाविकास आघाडीचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे विधानसभेमध्ये झालं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि त्याच्यानंतर मात्र आत्ता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये मात्र महाविकास आघाडीची पूर्णतः वाताहत झाल्याचं दिसून येतं. त्याच्यामुळे तीन पक्ष एकत्र असून जर अशी अवस्था असेल तर स्वतंत्र लढले तर नक्कीच याच्यापेक्षा वाईट अनुभव त्यांना येऊ शकत नाही. आला तर चांगल्याच पद्धतीचा अनुभव येईल. त्याच्यामुळे या तिन्ही पक्षांनी एकंदरीत अशा पद्धतीचं चित्र दिसतंय की हे एकत्र लढतील असं वाटत नाही. त्याच्यामुळे एकदाचे जो काही सोक्षमोक्ष असेल तो लावून टाका आणि महाविकास आघाडी आता याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये नसेल, सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढतील असं घोषित करण्याची वेळ आलेली आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी विसर्जित करण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे आणि आगामी कालावधीमध्ये आता नजीकच्या कालामध्ये निवडणुका नाहीत, काही जिल्हा परिषदच्या ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडलेल्या जर जिल्हा परिषदच्या निवडणुका सोडल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका जवळजवळ झालेल्या आहेत आणि भविष्य म्हणजे जो काही 2029ला लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आहे याच्यामध्ये बराच वेळ संघटन वाढीसाठी या सगळ्या पक्षांकडे मिळू शकतो. आजचा जर विचार केला तर संघटनच्या बाबतीमध्ये ठाकरे गट असेल, शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल, हे तिन्ही पक्ष 100% कमकुवत झालेले आहेत. हे कदाचित हे तिन्ही पक्ष मान्य करणार नाहीत, परंतु सर्वसामान्य जनतेला माहिती झालं आहे की स्थानिक पातळीवरचं संघटन या तिन्ही पक्षांचं संपलेलं आहे. जर वेगवेगळ्या पद्धतीनं जर ते लढले तर एकमेकावर अवलंबून राहायचं नाही किंवा आघाडीच होणार नाही. या दृष्टिकोनातून एक चांगल्या पद्धतीनं संघटन वाढवण्यासाठी वेळ या तिन्ही पक्षांकडे मिळू शकतो आणि त्या वेळेचा जर त्यांनी सुवर्ण साध्य प्रयत्न केला तर मात्र चांगल्या पद्धतीचं संघटन वाढू शकतो. अर्थात यासाठी एकमेकावर अवलंबून राहण्याचं आणि त्याच्यानंतर एकमेकाच्यावर विरोधात बोलण्याची भूमिका सध्या जे तिन्ही पक्षांकडून चाललेली आहे त्यापेक्षा महाविकास आघाडी न ठेवता स्वतंत्रपणे आगामी काळातल्या निवडणुका लढवणं हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं ठरेल आणि त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये ज्या काही निवडणुका आहेत त्या जर स्वबळावर लढायच्या असतील तर संघटन वाढवणं महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत सगळेच पक्ष एकमेकावर ज्या ठिकाणी जो पक्ष कमकुवत आहे त्या ठिकाणी दुसरा त्यांचा मित्रपक्ष पॉवरफुल असल्यामुळे त्या ठिकाणी संघटना वाढलीच पाहिजे हा दृष्टिकोन या तिन्ही पक्षांकडून झाला नव्हता आणि जर विसर्जित झाली महाविकास आघाडी तर मात्र यांच्याकडे वेळ मिळेल आणि आपण सर्वच बूथवर प्रत्येक बूथवर आपलं संघटन वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून जर
प्रामाणिकपणे प्रयत्न जर केले, केवळ कागदोपत्री घोडे नाचवून नाही, आतापर्यंत जर बघितलं तर केवळ कागदावर संघटना वाढल्याचे दिसत होते. मात्र प्रत्यक्षामध्ये ग्रामीण पातळीवर जर हे सगळे पक्ष उतरले तर मात्र संघटन वाढू शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून जर सुरुवात करायची असेल तर एकमेव पर्याय म्हणजे ही महाविकास आघाडी विसर्जित करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता हे तिन्ही पक्ष विसर्जित करण्याची वेळ आलेली आहे काय, या संदर्भामध्ये सगळेच सर्वसामान्य कार्यकर्ते या दृष्टिकोनातून बोलून दाखवत आहेत. निवडणुका झाल्यानंतर एकमेकावर चिखलफेक करण्यापेक्षा स्वतंत्रपणे जर निवडणुका लढवल्या तर आत्मपरीक्षण कशा पद्धतीने करायचं किंवा जो काही पराभव असेल तो एकट्याचा स्वतंत्र पक्षाचा पराभव असेल, या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आता संघटन वाढण्यासाठी ही महाविकास आघाडी विसर्जित करण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घ्यावा, अशीच चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं, खरंच महाविकास आघाडी विसर्जित झाली पाहिजे किंवा काय, या संदर्भामध्ये आपली काही मतं असतील ती मतंसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तोपर्यंत इथंच थांबतो. नमस्कार.